नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑर पॉईंट्स टू नो बिफोर स्टार्टिंग अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन वर्क. प्रत्येक स्टुडंट, शिक्षक, व्यापारी, प्रोफेशनल यांना जर एखाद्या व्यवसायाची अकाउंटिंग जर सुरू करायची असेल तर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत जे की समजणं आपल्याला गरजेचं आहे. या कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत, पण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत की काय काय आपल्याला समजलं पाहिजे की ज्यामुळं तुम्हाला परफेक्ट अकाउंटिंग करता येईल, अकाउंटिंग करत असताना कुठल्याही मिस्टेक्स होणार नाहीत आणि फंडामेंटल तुमचं परफेक्ट होईल. तर आजच्या लेक्चरची सुरुवात करूयात. आपण स्टार्टिंगचं स्टेटमेंट दिलं होतं की टॅली इज ॲन बिझनेस अँड इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग सॉफ्टवेअर. टॅली इज ॲन नंबर 1 अकाउंटिंग अँड टॅक्सेशन सॉफ्टवेअर इन इंडिया. आपल्या देशामध्ये टॅली हे नंबर 1चं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे, टॅक्सेशनचं सॉफ्टवेअर आहे, जे मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्याकडून CA कडून वापरण्यात येतं. टॅलीचा वापर करून आपण स्वतःची अकाउंटिंग करू शकतो आणि व्यवसायाची अकाउंटिंग करू शकतो. आज सर्व विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, गृहिणी, व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती देणं आहे, महिन्याचं उत्पन्न किती आहे, महिन्याचा खर्च किती आहे, हे समजण्यासाठी स्वतःचं अकाउंटिंग ठेवणं ही आज काळाची गरज आहे. आणि या अकाउंटिंग किंवा स्वतःचा हिशोब ठेवल्यामुळंच एखाद्याची डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय क्षमता मजबूत होते आणि जो योग्य निर्णय घेऊ शकतो त्याला फायनान्शियल प्लॅनिंग अचूक करता येते. त्यामुळेच तुम्हाला हा कोर्स अनुभवी व क्वालिटी ट्रेनरकडून शिकणं महत्त्वाचं आहे. आता पहिला मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे, हे सर्व पॉईंट्स प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आपण इथं थोडक्यात फक्त माहिती पाहतोय. ज्यावेळेस एखाद्या व्यवसायाचं अकाउंट तुमच्याजवळ येईल, पहिली कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू तो व्यवसाय कोणता आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे का नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, कारण की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशनना त्या ठिकाणी टॅक्स भरणं कंपल्सरी आहे, तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टॅक्सेशनमध्ये सूट आहे किंवा अनेक ऑर्गनायझेशनसाठी टॅक्स त्या ठिकाणी नाही आहे. मग अकाउंटिंगची सुरुवात करत असताना, हिशोबाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की मी ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करणार आहे तो व्यवसाय प्रॉफिट आहे का नॉन प्रॉफिट आहे. आणि हे समजण्यासाठी आपल्याला फक्त काही सेकंदाचा, काही मिनटाचा वेळ लागेल. तर ही फर्स्ट स्टेप आहे अकाउंटिंग सुरू करण्याची, की तुम्ही जर स्वतःचं अकाउंटिंग सुरू करणार असताल किंवा व्यवसायाचं अकाउंटिंग सुरू करणार असताल, प्रॉफिट आणि नॉन प्रॉफिट हे डिवायडेशन कंपल्सरी आहे. हे डिवायडेशन झाल्यानंतर पुढचं डिवायडेशन आहे टाईप्स ऑफ बिझनेस ॲज पर वर्किंग किंवा मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. पहिल्या प्रकारात आपण डिवाईड केलं की व्यवसाय प्रॉफिट आहे का नॉन प्रॉफिट आहे. त्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे, ट्रेडिंग आहे का सर्व्हिस आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये रॉ मटेरियल परचेस करण्यात येतं, त्याच्यावर प्रोसेस करण्यात येते, नंतर सेलिंग करण्यात येते, म्हणजे 3 प्रोसेस इन्व्हॉल्व आहेत. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये फक्त पर्चेसिंग आणि सेलिंग होतं, तर सर्व्हिस ऑर्गनायझेशनमध्ये फक्त सर्व्हिस दिली जाते. तर अकाउंटिंगची सुरुवात करत असताना हा मुद्दासुद्धा कळणं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या व्यवसायाचे अकाउंटिंग करायलात तो मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे का सर्व्हिस बिझनेस आहे. हा सुद्धा पॉईंट आपण काही मिनटात त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो की तुमचं जो व्यवसाय आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे का, ट्रेडिंग आहे का, सर्व्हिस आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा जो लक्षात आला पाहिजे तो म्हणजे टाईप्स ऑफ बिझनेस ॲज पर लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू. लक्षात ठेवा, आपल्याला प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू काही मिनटात कळालं, वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा काही मिनटात कळालं, पण टाईप्स ऑफ बिझनेस ॲज पर लीगल किंवा लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स पाहावे लागतील की ॲज पर लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू माझा बिझनेस सोल प्रोप्रायटरशिप आहे किंवा त्याला सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा प्रोप्रायटरशिप असं म्हणलं जातं, किंवा पार्टनरशिप फर्म आहे, किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आहे, किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे,
जॉईंट स्टॉक कंपनी आहे किंवा ट्रस्ट किंवा सोसायटी ॲक्ट आहे. फक्त एक व्यक्ती जर व्यवसाय चालू करत असेल तर त्याला सोल प्रोप्रायटरशिपचं लायसन्स त्या ठिकाणी घ्यावं लागतं. एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय चालू करत असेल तर पार्टनरशिप फॉर्मचं लायसन्स घ्यावं लागतं. जॉईंट फॅमिली असेल तर जॉईंट हिंदू फॅमिलीसाठी वेगळे लिगल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत. अनेक व्यक्ती एकत्र येऊन सहकार तत्वावर जर एखादा व्यवसाय चालू करणार असेल तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचं लायसन्स त्या ठिकाणी असेल. त्यानंतर मोठ्या लेवलवर पूर्ण देशात जर व्यवसाय वाढवायचा असेल तर जॉईंट स्टॉक कंपनीची स्थापना करावी लागेल. आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील तर प्रत्येक राज्यामध्ये ट्रस्ट आणि सोसायटीचे कायदे वेगवेगळे आहेत. आपल्या देशात किंवा राज्यात नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे सहसा स्थापन करत असताना ट्रस्ट किंवा सोसायटीचं लायसन्स त्या ठिकाणी घेण्यात येतं. तर हे 3 महत्त्वाचे सब पॉईंट आपण पाहिलेले आहेत की अकाउंटिंग सुरू करत असताना माझ्या लक्षात आलं पाहिजे की मी कोणत्या व्यवसायाचं अकाउंटिंग त्या ठिकाणी करत आहे. फर्स्ट पॉईंट लक्षात आला पाहिजे बिझनेस ॲज पर प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरा पॉईंट लक्षात आला पाहिजे बिझनेस ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तिसरा पॉईंट लक्षात आला पाहिजे बिझनेस ॲज पर लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू. स्किल अकॅडमी लातूर या व्यवसायाचं जर आपण उदाहरण घेतलं तर स्किल अकॅडमी लातूर हे प्रॉफिट बिझनेस आहे. त्यानंतर स्किल अकॅडमी लातूर हे सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे. आणि ॲज पर लीगल किंवा लायसन्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू हे सोल प्रॉपर्टरशिप आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला समजायला फक्त काही मिनिट ते काही तास आपल्याला लागलेले आहेत. पण हा मुद्दा क्लिअर झाल्यामुळं अकाउंटिंग करत असताना कुठल्या पॉईंट्सकडे लक्ष द्यायचं हे आपल्याला क्लिअरली लक्षात येईल. आता हे पॉईंट्स लक्षात आल्यानंतर आपल्या देशामध्ये 2 प्रकारचे अकाउंटिंग महत्त्वाचे असते. इंडिव्हिज्युअल पर्सन्स अकाउंटिंग किंवा बिझनेस अकाउंटिंग. माझं सर्वांना सजेशन आहे सर्वांनी अगोदर पर्सनल अकाउंटिंगपासून सुरुवात करावी. म्हणजे आपले पर्सनली मंथली इन्कम किती आहे, पर्सनली महिन्याचा खर्च किती आहे, स्वतःची प्रॉपर्टी किती आहे, स्वतःचं देणं किती आहे किंवा फॅमिलीचं उत्पन्न किती आहे, फॅमिलीचा खर्च किती आहे, सर्वांनी हा मंथली रेकॉर्ड ठेवणं आज खूप गरजेचं आहे. आज आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये पाहत आहोत की फायनान्शियल मॅनेजमेंट किती महत्त्वाचं झालेलं आहे, फायनान्शियल प्लॅनिंग किती महत्त्वाचं झालेलं आहे. आपल्याकडे किती पैसा येतो आहे, किती पैसा जातो आहे, किती शिल्लक राहतो आहे, आज सगळेजण ह्याचा हिशोब लावत आहेत. पण जर तुम्ही टॅली या सॉफ्टवेअरचा जर वापर केला तर दर महिन्याला फक्त अर्ध्या तासात तुम्ही तुमची स्वतःची अकाउंटिंग आणि फॅमिलीची अकाउंटिंग करू शकता की स्वतःचं किंवा फॅमिलीचं मंथली इन्कम किती आहे, मंथली खर्च किती आहे, शिल्लक पैसा किती राहतो हे आपण अकाउंटिंगमध्ये टॅली या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करू शकतो. आणि इंडिव्हिज्युअल पर्सन्सला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला डायरेक्ट टॅक्स पेड करावा लागतो. डायरेक्ट टॅक्स अशा टॅक्सला म्हणलं जातं जे इंडिव्हिज्युअल पर्सन्सकडून खाजगी उत्पन्नाकडून जो टॅक्स त्या ठिकाणी घेण्यात येतो त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणलं जातात. आणि व्यवसायाकडून जो टॅक्स वसूल करण्यात येतो त्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणलं जातात. फॉर एक्झाम्पल GST. बिझनेस अकाउंटिंगची सुरुवात करत असताना सुद्धा आपण आताच फरक पाहिले की प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू, वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसाय आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तर ज्यांनी पर्सनल अकाउंटिंग सुरू केलेली आहे त्यांना अगोदर स्वतःचा आणि फॅमिलीचा हिशोब लक्षात येईल. आणि ज्यांना स्वतःचे अकाउंटिंग करता येते त्यांनाच बिझनेस अकाउंटिंग म्हणजे काय, म्हणजे त्यांचं जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचे अकाउंटिंग त्यांना व्यवस्थित करता येईल. तर पहिला मुद्दा आपण समजून घेतलेला आहे अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर बिझनेस म्हणजे काय आणि इंडिव्हिज्युअल पर्सनल अकाउंटिंग कशाला म्हणतात आणि बिझनेस अकाउंटिंग कशाला म्हणतात. सेकंड पॉईंट जो आपल्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे तो म्हणजे त्या ठिकाणी टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. पहिला मुद्दा लक्षात आला की मी कोणत्या व्यवसायाचं अकाउंटिंग करणार आहे. दुसरा मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे की त्या व्यवसायात घडणारे ट्रान्झॅक्शन्स कोणते आहेत. ट्रान्झॅक्शन इज अन इव्हेंट विच चेंजेस युअर फायनान्शियल पोझिशन. ज्या घटनेमुळं तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन चेंज होते त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणलं जातं. मग व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शनचं 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन करण्यात येतं, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तुमची इंडिव्हिज्युअल पर्सन अकाउंटिंग असेल किंवा बिझनेस अकाउंटिंग असेल दोन्ही ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शनसुद्धा होतात आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनसुद्धा त्या ठिकाणी होतात. त्यामुळं सर्वांनी अगोदर पर्सनल अकाउंटिंग
ला सुरुवात करायची आहे. स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीचा हिशोब ठेवायचा आहे आणि तो हिशोब करत असताना तुमच्या पर्सनल अकाउंटिंग करत असताना किंवा फॅमिलीचे अकाउंटिंग करत असताना मंथली, डेली, वीकली किंवा मंथली किती ट्रान्झॅक्शन होतात हे अगोदर तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन किती प्रमाणात होतात आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन किती प्रमाणात होतात हा रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. बिझनेस अकाउंटिंग करत असताना सुद्धा प्रत्येक व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या व्यवसायाचं त्यांना अकाउंटिंग सुरू करायचं आहे, हिशोब चालू करायचा आहे, त्या व्यवसायामध्ये डेली होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं प्रमाण किती आहे, वीकली किती ट्रान्झॅक्शन घडतात किंवा मंथली किती ट्रान्झॅक्शन होतात आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शनचं प्रमाण किती आहे, किती पर्सेंटेज आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे हे रेकॉर्ड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना हा रेकॉर्ड समजला त्यांना अकाउंटिंग करणं अजून सोपं जाईल, कारण की कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहार त्या दिवशीच संपतो. वस्तूची खरेदी केलेली आहे, लगेच पेमेंट करण्यात आलेले आहे, वस्तूची विक्री झालेली आहे, लगेच पैसे आलेले आहे. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहार तिथंच संपतो. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहार झाल्यानंतर टाईम टू टाईम पेमेंट करावं लागतं आणि टाईम टू टाईम पैसे घ्यावे लागतात. त्यामुळं व्यवसायाचे अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर डेली, वीकली, मंथली त्या व्यवसायात किती ट्रान्झॅक्शन होतात, त्यापैकी कॅश ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे हे सर्वांनी समजून घ्यायचं आहे. याचा फायदा असं होईल की त्या व्यवसायाचं किंवा त्या एखाद्या व्यक्तीचं अकाउंटिंग ठेवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल किंवा कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतील हे पॉईंट परफेक्ट होतील आणि कमीत कमी वेळेत बेस्ट अकाउंटिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकताल आणि अचूक तुम्हाला हिशोब प्रत्येक व्यवसायाचा ठेवता येईल. परंतु हा मुद्दा त्या ठिकाणी समजणं महत्त्वाचं आहे. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन किती होतात, कॅश ट्रान्झॅक्शनचं प्रमाण किती आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं प्रमाण किती आहे. तर हा पॉईंट समजण्यासाठी जर व्यवसाय लहान असतील तर काही तासात आपल्या लक्षात येतो, किंवा थोडा मोठा व्यवसाय असेल तर काही दिवस लागतील, 1-2 आठवडे लागतील. व्यवसायाचं टर्नओव्हर जर जास्त असेल तर काही ठिकाणी 1 महिना 2 महिने लागतील. पण हा पॉईंट समजल्यानंतर तुम्ही कुठल्याही व्यवसायाचं अकाउंटिंग करू शकता. या ठिकाणी थोडा पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे ट्रान्झॅक्शन समजून घेण्यासाठी. हे जर तुम्ही पेशन्स ठेवले तर नक्कीच तुम्हाला लहानात लहान व्यवसायाचे देखील अकाउंटिंग व्यवस्थित करता येईल आणि ज्यांचं टर्नओव्हर लाखो करोडोमध्ये अशा व्यवसायाचे देखील अकाउंटिंग करता येईल. त्यामुळं सुरुवात अगोदर पर्सनल अकाउंटिंगपासून करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि पर्सनल अकाउंटिंगमध्ये 2-3 महिने जर तुम्ही एक्सपर्ट झालात, स्वतःचं मंथली इन्कम, फॅमिलीचं मंथली इन्कम, फॅमिलीचा मंथली खर्च, स्वतःचा मंथली खर्च हे जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता आलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि या वाढलेल्या कॉन्फिडन्सचा फायदा घेऊन तुम्ही एखाद्या व्यवसायाचं अकाउंटिंगसुद्धा सहजासहजी सुरू करू शकता. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घेतला पाहिजे, व्हाउचर्स. पहिला मुद्दा आपण समजून घेतला, बिझनेस कोणता आहे, त्याला काही मिनिट लागले आपल्याला. दुसरा मुद्दा आपण समजून घेतला, ट्रान्झॅक्शन्स किती होतात, कॅश ट्रान्झॅक्शन किती आहेत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन किती आहेत. आणि आता तिसरा मुद्दा लक्षात आला पाहिजे, व्हाउचर. व्हाउचर मीन्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. तुमचा व्यवहार झालेला आहे याचा कागदोपत्री पुरावा, याला व्हाउचर असं म्हणलं जातं. तुमचं 1 ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे का 100 ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे हे ते लिगली त्यावेळेसच अस्तित्वात येईल ज्यावेळेस त्याचं काहीतरी डॉक्युमेंट आहे. लक्षात ठेवा, ओरली ट्रान्झॅक्शन करण्यात येत नाही आणि ओरली जर ट्रान्झॅक्शन झालं आणि उद्या चालून जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर आपल्याकडं काही त्याचा पुरावा राहणार नाही. म्हणून व्हाउचर हे एखाद्या व्यवहाराचा कागदोपत्री पुरावा आहे. विदाऊट व्हाउचर तुम्ही ट्रान्झॅक्शन पूर्ण नाही केले पाहिजेत. व्हाउचरचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार इंटरनल व्हाउचर, दुसरा प्रकार एक्सटर्नल व्हाउचर. डॉक्युमेंट विच इज प्रिपेअर्ड अँड साइन्ड बाय बिझनेस ऑर इंटरनल स्टेक होल्डर, त्याला इंटरनल व्हाउचर असं म्हणलं जातं. जे डॉक्युमेंट व्यवसायाच्या माध्यमातून बनवले जातात आणि व्यवसायातला एखादा व्यक्ती साईन करतो त्याला इंटरनल व्हाउचर असं म्हणलं जातं. आणि जे डॉक्युमेंट एक्सटर्नल पार्टीजकडून किंवा स्टेक होल्डर्सकडून बनवण्यात येतात, त्यांची साईन असते, त्यांना एक्सटर्नल व्हाउचर असं म्हणलं जातं. तर तिसरा पॉईंट
अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर, हिशोब सुरू करण्या अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे की फायलिंग व्यवस्थित पाहिजे. माझ्या व्यवसायातले सगळे परचेस बिल, परचेस रिटर्न बिल, सेल्स बिल, सेल्स रिटर्न बिल, सगळ्या प्रकारचे डिपॉझिट स्लिप, विड्रॉवल स्लिप, सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस बिल, लाईट बिल, टेलिफोन बिल, म्हणजे प्रत्येक प्रकारचं डॉक्युमेंटची एक फायलिंग होणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यांनी हे फायलिंग व्यवस्थित केलेली आहे त्यांना अकाउंटिंग करणं खूप सोपं जाणार आहे. अनेक अकाउंटंट किंवा व्यापाऱ्यांना अकाउंटिंग डिफिकल्ट वाटण्यामागचं कारण आहे लॅक ऑफ रेकॉर्ड. त्यांच्याकडे प्रॉपर रेकॉर्डच नाही आहे की या महिन्यामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेत, कॅश ट्रान्झॅक्शन किती आहेत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन किती आहेत, कोणाचे डॉक्युमेंट आहेत, कोणाचे डॉक्युमेंट नाही आहेत, परचेस बिल फाईल वेगळी बनवलेली आहे का, सेल्स बिल फाईल वेगळी बनवलेली आहे का, एक्सपेन्सेसची फाईल आहे का, किंवा बँकेच्या सगळ्या व्यवहाराची फाईल आहे का. तर ही फायलिंग व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी प्रॉपर फायलिंग केलेली आहे की मंथली परचेस, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, बँकेचे सगळे व्यवहार, सगळे खर्च, ज्यांनी सिस्टमॅटिक फायलिंग केलेली आहे त्यांना अकाउंटिंग करणं, एखाद्या व्यवसायाचा हिशोब करणं खूप सोपं काम आहे. जर इंडिव्हिज्युअल पर्सनल अकाउंटिंग जर तुम्ही करत असाल तर एकच फाईल तुम्ही मेंटेन करू शकता की मंथली इन्कम, एक्सपेन्सेस, डिपॉझिट, विड्रॉवल. आणि जर तुम्ही एखाद्या व्यवसायाचे अकाउंटिंग जर करणार असाल तर तुम्ही परचेस बिल, परचेस रिटर्न, सेल्स बिल, सेल्स रिटर्न, बँकेची फाईल आणि एक्सपेन्सेस फाईल या सगळ्या फाईल्सची कॅटेगरी करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला अकाउंटिंग करणं सोपं जाईल. तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता अकाउंटिंग सुरू करण्या अगोदर मीनिंग ऑफ व्हाउचर्स. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे पार्टीज ऑर स्टेक होल्डर्स रिलेटेड टू बिझनेस. लक्षात ठेवा, आपण बिझनेस समजून घेतला, त्यानंतर ट्रान्झॅक्शन समजून घेतले, त्यानंतर व्हाउचर समजून घेतले. आता हे सर्व ट्रान्झॅक्शन कोणासोबत होत तर बिझनेसमधल्या वेगवेगळ्या पार्टीज आणि स्टेक होल्डर. पहिली महत्त्वाची पार्टी आहे ओनर, जो व्यवसाय सुरू करतो, जो व्यवसाय नगदी किंवा आसेटच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करतो त्याला ओनर असं म्हणलं जातं. आणि विदाऊट ओनर कुठलाही व्यवसाय सुरू होऊ शकत नाही किंवा चालूसुद्धा राहू शकत नाही. ओनर जर व्यवसायातून गेला तर व्यवसाय बंद पडेल. त्याच्यामुळे कुठल्याही व्यवसायाची महत्त्वाची जर पार्टी किंवा स्टेक होल्डर जर कोणी असेल तो असेल ओनर. ओनर फायदा झाला तर ओनरचं भांडवल वाढतं, नुकसान झालं तर भांडवल कमी होतं. दुसरी महत्त्वाची पार्टी आहे सप्लायर. सप्लायरकडून नगदी किंवा उधार वस्तू, प्रॉपर्टी किंवा सर्व्हिसेस खरेदी केल्या जातात, त्यांना सप्लायर असं म्हणलं जातं. तर क्रेडिटर कोणाला म्हणलं जातं, ज्याच्याकडून फक्त उधार वस्तू, प्रॉपर्टी किंवा सर्व्हिसेस खरेदी केल्या जातात त्यांना सन्ड्री क्रेडिटर असं म्हणलं जातं. त्यामुळं ज्या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ठिकाणी सप्लायर असेल आणि ज्या ठिकाणी क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर ही पार्टी महत्त्वाची असेल. त्यानंतर पुढची महत्त्वाची पार्टी आहे कस्टमर. विदाऊट कस्टमर कुठलाच व्यवसाय चालणार नाही, कारण की आपण व्यवसाय कुणासाठी सुरू केलेला आहे तर कस्टमरसाठी. कस्टमर कोणाला म्हणलं जातं, जे नगदी किंवा उधार वस्तू आपण ज्यांना विकण्यात येतात त्यांना कस्टमर असं म्हणलं जातं. आणि डेटर कोणाला म्हणलं जातं, ज्यांना फक्त उधार वस्तू विकण्यात येतात त्यांना डेटर असं म्हणलं जातं. सहसा कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये कस्टमरचं प्रमाण मोठं आहे. कस्टमरचा रेकॉर्ड आणि कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये पार्टीचं नाव ठेवलं जात नाही, पण क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये कस्टमरचा रेकॉर्ड मेंटेन करावा लागतो, त्या ठिकाणी त्याला सन्ड्री डेटर असं म्हणलं जातं. पुढची महत्त्वाची पार्टी आहे बँक. आज व्यवसायाचे सर्व सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, CC अकाउंट हे बँकेत असतात. व्यवसायाचा पूर्ण पैसा बँकेत असतो किंवा जेवढे काही आज पैशाची देवाण आणि घेवाण होते ते बँकेच्या माध्यमातून होते. डिजिटल ट्रान्झॅक्शन आज मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बँक हे आज सगळ्यात मोठी पार्टी आहे. विदाऊट बँक आपण आज डिजिटल ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. किंवा एखाद्या व्यवसायाची पत, क्रेडिट हे आज त्याच्या बँक ट्रान्झॅक्शनवर मोजली जाते की त्या व्यवसायाची फायनान्शियल कंडिशन काय आहे, प्लसमध्ये आहे का मायनसमध्ये आहे, हे सगळं बँकेच्या डॉक्युमेंट्सवरून त्या ठिकाणी लक्षात येतं. पुढच्या महत्त्वाच्या पार्टीज आहेत एम्प्लॉईज. ओनरला जर एखादा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे, क्वालिटी सर्व्हिस द्यायची आहे तर त्याला एम्प्लॉईची गरज आहे.
डेली बेसिसवर काही ठिकाणी मजुरांचा उपयोग करून किंवा मंथली बेसिसवर सॅलरी बेसिसवर अनेक एम्प्लॉईजना आपण त्या ठिकाणी नोकरी देतो आणि हे एम्प्लॉईज आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात. जेवढे एखाद्या व्यवसायाचे एम्प्लॉईज बेस्ट असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तो व्यवसाय वाढेल, त्या व्यवसायाची लवकर प्रगती होईल. त्यानंतर पुढचं महत्त्वाची पार्टी आहे लेंडर्स. लेंडर्स अशा व्यक्तींना म्हणलं जातं जे व्यवसायाला कर्ज देतात. प्रत्येक वेळेस ओनर स्वतःचं भांडवल व्यवसायामध्ये लावू शकत नाही. अनेक वेळेस व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यवसायातले वेगवेगळे खर्च भागवण्यासाठी व्यापाऱ्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज देणारे व्यक्ती असतात लेंडर. मग ते बँक असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील किंवा एखाद्या ओळखीचा व्यक्ती असेल. कर्ज देणाऱ्या सर्व व्यक्तींना त्या ठिकाणी लेंडर्स असं म्हणलं जातं. आणि हे लेंडरसुद्धा कर्ज देत असताना तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. त्यामुळं डॉक्युमेंटेशनला खूप महत्त्व आहे. तुमचे परचेस बिल, सेल्स बिल, तुमचे बँक स्टेटमेंट्स हे सर्व व्हेरीफाय केल्यानंतरच लेंडर ठरवतात की या व्यापाऱ्याला किती कर्ज त्या ठिकाणी सँक्शन होऊ शकतं किंवा हा व्यापारी कर्ज दिल्यानंतर रीपेमेंट करू शकतो का. हे फक्त आणि फक्त ज्या व्यावसायिकाचे क्लिअर डॉक्युमेंट्स आहेत, सर्व व्यवहार क्लिअर आहेत किंवा सर्व व्यवहाराचे डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे, अशाच व्यापाऱ्यांना लेंडर्स लवकरात लवकर कर्ज देतात. आणि शेवटची महत्त्वाची पार्टी आहे गव्हर्नमेंट. लायसन्स घेणे, लायसन्स रिन्यू करणे यासाठी गव्हर्नमेंटची कंटिन्यू गरज पडते. त्यासोबत टॅक्स, इन्कम टॅक्स आपण इयरली भरतो. त्यासोबतच GST मंथली, क्वार्टरली किंवा इयरली त्या ठिकाणी भरण्यात येतो. तर हे सगळं गव्हर्नमेंटकडे आपण भरत असतो. त्यामुळे गव्हर्नमेंटसुद्धा व्यवसायाची महत्त्वाची पार्टी असलेली आपल्याला लक्षात येईल. तर आपण अकाउंटंट म्हणून काम सुरू करण्या अगोदर हे सजेशन सर्वांना आहे. तुम्ही स्टुडंट असताल, टीचर किंवा व्यापारी असताल, स्टुडंटला बाहेर जाऊन नोकरी करायची आहे, त्यांना चांगले पेमेंट त्या ठिकाणी मिळवायचे आहे, किंवा शिक्षक किंवा व्यापाऱ्यांना स्वतःच अकाउंटिंग सुरू करायचं आहे, तर सर्वांना एक सजेशन आहे. पहिली कन्सेप्ट, व्यवसाय कोणता आहे समजून घ्या. त्यानंतर त्या व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन समजून घ्या. त्यानंतर त्या व्यवसायाचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे व्हाउचर समजून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, त्या व्यवसायात इन्व्हॉल्व असणाऱ्या सर्व पार्टीज हे जर तुम्ही सर्वांनी समजून घेतलं, आणि हे समजून घेण्यासाठी 1 दिवससुद्धा लागू शकतो, 1 महिनासुद्धा लागू शकतो. पण हे जर एकदा समजलं तर जगातल्या कुठल्याही व्यवसायाचे अकाउंटिंग तुम्हाला अवघड वाटणार नाही. प्रत्येक व्यवसायाचे अकाउंटिंग तुम्ही सोप्यात सोप्या पद्धतीनं करू शकता. माझ्या अकॅडमीचं टार्गेटच आहे जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन विथ क्वालिटी ट्रेनिंग, की ज्यांना नोकरी पाहिजे त्यांना अकाउंटंट म्हणून नोकरी करता आली पाहिजे, आणि ज्यांना स्वतःचे अकाउंटिंग करायचे त्यांना स्वतः अकाउंटिंग त्या ठिकाणी करता आली पाहिजे. हेच माझ्या अकॅडमीचं महत्त्वाचं टार्गेट आहे. आणि यासाठी 2 वे प्रोसेस शिकवल्यानंतर तुमचं लक्ष देऊन व्हिडिओ ऐकणं, क्युरीज विचारणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि जर सर्व समजलं असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं देखील देणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जर हे तुम्हाला सर्व लेक्चर्स समजत असतील, आवडत असतील, तर माझं दगडू शेख सर या नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये ते शेअर करा. त्यासोबतच स्किल अकॅडमी लातूर या नावानं फेसबुक पेज आहे, त्यालाही लाईक आणि फॉलो करा. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण मंथली काही फ्री व्हिडिओज देखील अपलोड करत आहोत. ज्यांना पेड कोर्सेस अटेंड करणं शक्य नाही त्यांनी फ्री व्हिडिओज मंथली एकदा पाहू शकतात. पण ज्यांना इन्स्टंट 15 दिवस, महिन्या ते 2 महिन्यात टॅली शिकायचं आहे, आणि स्टुडंटना जॉब करायचा आहे, आणि शिक्षक आणि व्यापाऱ्यांना स्वतःची अकाउंटिंग स्वतः करायची आहे, त्यांनी त्या ठिकाणी पेड कोर्सेसला सुद्धा जॉईन करू शकता. ज्यांना पेड कोर्सेसला जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत. तर ज्यांना पेड कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी तेही रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासोबत अकॅडमीचं ॲप देखील आहे, ज्याच्या माध्यमातून टॅलीचं ट्रेनिंग करण्यात येतं. ते ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही फ्री किंवा पेड कोर्सेस त्या ठिकाणी करू शकतात. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.